जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, आज आपण इतिहासाच्या अशा पानावर जाणार आहोत जिथे शब्दांनी तलवारीचे काम केले होते. 26 मार्च 1946 दिल्लीचे केंद्रीय विधिमंडळ सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली समोर सत्ताधारी आणि विरोधक बसले होते आणि त्यांच्या समोर उभा होता एक असा महामानव ज्याच्या एका हुंकाराने दिल्लीचे तख्त हादरले. ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपण ऐकणार आहोत बाबासाहेबांच्या त्या वादळी भाषणाची संपूर्ण समरी, जिथे त्यांनी ठणकावून सांगितले होते की आम्ही आमचे रक्त सांडून ध्येय हस्तगत करू. चला तर मग अनुभवूया या स्वाभिमानाचा हुंकार. टिकेचा धुवा आणि काचेची घरं. भाषणाची सुरुवात करताना बाबासाहेब अतिशय संयमाने पण धारदारपणे बोलले. ते म्हणाले, अध्यक्ष महाराज, फायनान्स बिलावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार. खरे तर माझ्या मजूर खात्यावर कोणीच टीका केली नाही, यातच माझे यश आहे. पण मी आज इथे फक्त खात्याबद्दल बोलायला उभा नाही. काल माझे मित्र पंडित गोविंद मालवीय यांनी अस्पृश्यांच्या सिद्धार्थ कॉलेजच्या योजनेवर जी टीका केली त्याला उत्तर देणे माझे कर्तव्य आहे. बाबासाहेबांनी मालवीयांना असा टोला लगावला की संपूर्ण सभागृह शांत झाले. ते म्हणाले, काचेच्या घरात राहणाऱ्या माणसांनी इतरांच्या घरावर दगडफेक करू नये. मालवीयांना राष्ट्रवादाच्या बाता मारताना लाज वाटली पाहिजे. जे स्वतः अस्पृश्यांच्या हातचे पाणी पित नाहीत, जे आपल्याच बांधवांना हीन मानतात, त्यांनी आम्हाला शिक्षणाचे आणि राष्ट्रवादाचे धडे देऊ नयेत. सिद्धार्थ कॉलेज ही केवळ एक इमारत नाही, ती आमच्या गुलामीच्या श्रंखला तोडणारी प्रयोगशाळा आहे. भाग 2. निवडणुकीतील लोकशाहीचा खून. आता बाबासाहेबांचा आवाज अधिक चढतो. ते निवडणुकीच्या नावाने चाललेल्या फसवणुकीचा पाढा वाचतात. ते म्हणतात, माझे विरोधक म्हणतात की निवडणुकीत माझा पराभव झाला, माझी स्थिती सुकून गेलेल्या रोपट्यासारखी झाली आहे. पण त्यांना माझा इशारा आहे, ही वसंत ऋतू येण्यापूर्वीची स्थिती आहे. माझी चळवळ अमर आहे, ती पुन्हा बहरून येईल. बाबासाहेबांनी पुराव्यानिशी सांगितले की काँग्रेसने निवडणुका कशा जिंकल्या, सातारा जिल्ह्यात काय घडले. 363 गावातील अस्पृश्य मतदारांना कचेरीत कोंडून ठेवले गेले, त्यांना धमकावले गेले. आग्रा शहरात अस्पृश्यांची 50 घरे जाळली गेली. नागपुरात 7 जणांचे खून झाले. ही तुमची लोकशाही? गुंडगिरीच्या जोरावर जिंकलेली निवडणूक ही लोकशाही नसून लोकशाहीचा खून आहे. बाबासाहेब पुढे म्हणतात, आकड्यांची ताकद आणि खोटा इतिहास. बाबासाहेबांनी सभागृहात आकड्यांचा पाऊस पाडला. ते म्हणाले, जर तुम्हाला वाटत असेल की अस्पृश्य समाज तुमच्या पाठीशी आहे, तर प्राथमिक निवडणुकीचे निकाल पहा. तिथे आमची खरी ताकद दिसते. जिथे अस्पृश्यांनी स्वतःचे प्रतिनिधी निवडले, तिथे काँग्रेसचा धुवा उडाला. मुंबई आमच्या उमेदवाराला 11,000 मते मिळाली आणि काँग्रेसला फक्त 2,000. नागपुरात आम्हाला 1,900 मते आणि काँग्रेसला फक्त 27 मते. जेव्हा काँग्रेसचा एक आमदार हे खोटे आहे म्हणून ओरडला, तेव्हा बाबासाहेबांनी त्याला असे झापले की त्याला आपले शब्द मागे घ्यावे लागले. बाबासाहेबांची ही ताकद, ही गर्जना होती की जोपर्यंत स्वतंत्र मतदारसंघ मिळत नाही, तोपर्यंत आमचे खरे प्रतिनिधी समोर येणार नाहीत. ढोंगी बंधुभाव आणि सवर्णांचा चेहरा. बाबासाहेबांनी विचारले, तुम्ही म्हणता आम्ही हिंदूचे बांधव आहोत, मग या सभागृहात जेव्हा अस्पृश्यावर अन्याय होतो तेव्हा तुमच्यापैकी एकाचेही तोंड का उघडत नाही? दररोज आमच्या बहिणीवर अत्याचार होतात, आमची घरे जाळली जातात, कुठे जातो तुमचा हा बंधुभाव? 1933 मध्ये मंदिर प्रवेशाचे बिल आले तेव्हा तुम्ही आत्महत्येच्या धमक्या दिल्या, पण जेव्हा बिल मंजूर होण्याची वेळ आली तेव्हा तुम्हीच माघार घेतली. फायदा असेल तर आम्ही तुमचे, काकाच्या, मामाच्या, भाच्याचे पुतणे, आणि काही खर्च करायची वेळ आली की आम्ही कोणीच नाही. धिक्कार असो अशा ढोंगी बंधुत्वाचा. अंतिम रणशिंग, रक्त सांडू पण ध्येय गाठू.
भाषणाच्या शेवटी बाबासाहेबांनी जे सांगितले ते आजही आपल्या अंगावर शहारे आणते. ते गरजले. शेवटी मला एकच सांगायचे आहे, आम्हाला हिंदूच्या दान धर्मावर जगण्याची अजिबात इच्छा नाही. आम्हाला तुमचा तो तथाकथित दान धर्म नकोच आहे. आम्ही या मातीचे पुत्र आहोत. या देशाच्या सरकारी खजिन्यावर जेवढा तुमचा अधिकार आहे तेवढा आमचाही अधिकार आहे. आम्हाला गुलामीत ठेवणारी, आम्हाला नीतिभ्रष्ट करणारी तुमची अभीक आम्हाला नको. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत आणि ते हक्क आम्ही मिळवणारच. आणि मी आज या सभागृहातून निक्षून बजावतो, जर आमच्या या न्याय लढ्याला विरोध केला गेला तर आम्ही आमचे रक्त सांडून आमचे हक्क मिळवू, आमचे ध्येय हस्तगत करू. मित्रांनो, हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते तेजस्वी भाषण, ज्याने अस्पृश्य समाजाला लाचारी सोडून लढायला शिकवले, ज्यांनी शब्दांच्या माध्यमातून जगाला सांगितले की हक्क मागून मिळत नसतात, तर ते संघर्षातून मिळवायचे असतात. जर बाबासाहेबांचे हे विचार तुम्हाला, तुमच्या काळजाला भिडले असतील तर हा व्हिडिओ प्रत्येक भीमसैनिकापर्यंत पोहोचवा. कमेंट्स मध्ये जय भीम लिहायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रक्त सांडू पण ध्येय गाठू. जय भीम, जय भारत.